श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी आहे पौष विनायक चतुर्थी. यावेळेस विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक किंवा संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जाते. याबद्दल मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावावर अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. वर्षातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या मुलांच्या सर्व दूर अडचणी होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही आपली पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची. स्वच्छ स्नान करायचे आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं, मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा. जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. दुर्वा अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचं आहे. लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरतीही करून घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. मुलांकडनं सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी
पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चनाही करायची आहे. ओम सिद्धी विनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून अंगारिके विनायक चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती गाई करता तयार करायची. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. आता कणकेपासून आपल्याला एक चपाती तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला 21 दुर्वांची जोडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची. दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बुधग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित असतो आणि जर आपला बुधग्रह मजबूत झाला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तताही मिळत असते. ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून अशी ही गोड चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही अशी गोड चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला पाणी प्यायला द्यायचं. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला चंद्रदोषापासून मुक्तता हे मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.